नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास यामधील प्रकरण 6वे ज्याचं नाव आहे महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण हे आज आपण बघणार आहोत। याचा भाग दुसरा आज आपण बघूयात। तर चला मित्रांनो, आज आपण यामधला दुसरा भाग बघूया। स्त्रियांच्या संदर्भातील कायदे 1952च्या कायद्यानुसार भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचे अधिकार दिले। वडिलांच्या संपत्तीत वाटा देण्यात आला। स्त्रीधनावर तिचा अधिकार निर्माण झाला। बहुपत्नीत्व संपुष्टात येऊन पुरुषाप्रमाणेच स्त्रियांनाही घटस्फोटाचा अधिकार देण्यात आला। तर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर स्त्रियांसंदर्भात जे कायदे होते त्या कायद्यांमध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा या करण्यात येऊ लागल्या। तर त्याच संदर्भात 1952मध्ये भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचा अधिकार दिला। पोटगी म्हणजे काय की जर एखाद्या स्त्रीला पुरुषाने घटस्फोट दिला तर घटस्फोटित स्त्रीला त्या पुरुषाकडून काही रक्कम ही द्यावी लागते आणि ही रक्कम प्रत्येक महिन्याला तिला द्यावी लागते। तर ही जी रक्कम आहे तिला काय म्हणतात, पोटगी। एकतर ती रक्कम पूर्णतः मोठी रक्कम तिला एकाच वेळी द्यावी लागते किंवा टप्प्याटप्प्याने ती रक्कम त्या स्त्रीला द्यावी लागते। तर हा पोटगीचा अधिकार 1952च्या कायद्यानुसार भारत सरकारने भारतीय स्त्रियांना प्रदान केला। आणि याशिवाय वडिलांच्या संपत्तीत पूर्वी स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा दिला जात नव्हता। सगळी संपत्ती ही त्या कुटुंबातील मुलाला प्राप्त व्हायची किंवा मुलाला मिळायची, परंतु या कायद्यानुसार स्त्रियांना सुद्धा वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा दिला जाऊ लागला। स्त्रीधनावर तिचा अधिकार निर्माण झाला। स्त्रीधन म्हणजे काय की विवाह झाल्यानंतर किंवा विवाहाच्या वेळी स्त्रीला जे काही दागिने दिले जातात, जे काही प्रेझेंट किंवा जे काही वस्तू भेट स्वरूपात मिळतात, तर या सर्वांचा समावेश हा कशामध्ये होतो, स्त्रीधनामध्ये होतो। तर या स्त्रीधनावर सुद्धा तिचा अधिकार निर्माण झाला। म्हणजे जर यदाकदाचित तिला मिळालेले हे जी काही संपत्ती आहे ती पूर्णतः ती खर्च करण्याचा अधिकार हा तिच्याकडे सोपवण्यात आला। बहुपत्नीत्व म्हणजे एकपेक्षा जास्त बायका पूर्वी लोक करायचे आणि ही बहुपत्नीत्वाची जी पद्धत होती ती संपुष्टात आणण्यात आली। म्हणजे काय की एक पत्नीत्व, एका स्त्रीपेक्षा जास्त स्त्रियांशी आता भारतीय पुरुषांना विवाह करता येणार नव्हता। तर एक पत्नीत्व म्हणजेच एकाच पत्नीबरोबर त्याला लग्न करता येत होतं। तर पूर्वीची जी पद्धत होती रूढी परंपरेनुसार की भारतीय पुरुषाला अनेक स्त्रियांशी विवाह करता येत होता, तो कायद्याने नष्ट करण्यात आला हा अधिकार। आणि बहुपत्नीत्व पद्धत म्हणजे अनेक स्त्रियांशी विवाह करण्याची जी रूढी परंपरागतची पद्धत होती ती संपुष्टात आली। पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सुद्धा घटस्फोटाचा अधिकार देण्यात आला की पूर्वी पुरुष हे घटस्फोट द्यायचे स्त्रियांना, तर स्त्रियांना सुद्धा कायद्यान्वये हा अधिकार प्राप्त झाला की त्यासुद्धा पुरुषांना घटस्फोट देऊ शकत होत्या। पुढच्या दशकभरात स्त्रियांच्या संदर्भात एक पाऊल पुढे टाकणारा हा कायदा झाला। हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 अन्वये हुंडा घेणे अथवा मागणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरवण्यात आला। हुंडा प्रथेचे निर्मूलन करून सामाजिक चळवळीला प्रोत्साहन दिले जाऊ लागले। की या मुद्द्यामध्ये हे सांगण्यात आलं आहे की पुढच्या दशकभरात म्हणजे हा कायदा घटस्फोट घेण्याचा जो कायदा आहे तो कायदा झाल्यानंतर पुढच्या या दशकभरामध्ये म्हणजे या 10 वर्षांमध्ये स्त्रियांच्या संदर्भात
हा एक पाऊल पुढे टाकणारा कायदा होता. म्हणजे त्यामुळे स्त्रियांना खूप मोठा आधार तर मिळालाच या कायद्यामुळे, परंतु त्यामुळे स्त्रियांचा आत्मविश्वाससुद्धा त्यामुळे वाढला, म्हणून त्याला एक पाऊल पुढे जाणारा कायदा, टाकणारा कायदा असं म्हटलेलं आहे. आणि तो कायदा होता हुंडा प्रतिबंधक कायदा. की घटस्फोट घेण्याचा अधिकार तर प्राप्त झालाच, परंतु त्याचबरोबर हुंडा घेणे किंवा देणे किंवा मागणे हा जो आहे हा सुद्धा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरवण्यात आला. म्हणजे जो व्यक्ती हुंडा मागतो त्याच्या विरोधात कोणी जर तक्रार केली किंवा एखादी व्यक्ती विवाहाच्या वेळी कोणती वस्तू मागते किंवा कोणत्याही प्रकारची मागणी करते, तर त्या व्यक्तीच्या विरोधात आता फौजदारी गुन्हासुद्धा दाखल करता येऊ शकत होता. म्हणून हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 हा एक महत्त्वाचा, ज्याला माइलस्टोन आपण म्हणतो, हा स्त्रियांच्या संदर्भात केलेला एक महत्त्वपूर्ण कायदा असा मानला जातो. आणि जर कोणी हुंडा मागत असेल तर तो फौजदारी स्वरूपाचा गुन्हासुद्धा ठरवण्यात आला. यामुळे काय झालं की हुंडा घेणारा आणि देणारा हे दोघेही त्यामुळे प्रतिबंधित झाले. मागणाऱ्यांचं प्रमाण हे कमी झालं. पण ही वाईट प्रथा आजसुद्धा आपल्या समाजामध्ये चालत आलेली आपल्याला दिसून येते. यामुळे अनेक जे मुलींचे आईवडील असतात ते अतिशय विवंचनेमध्ये असतात. कारण मुलगी मोठी झाली, विवाहयोग्य झाली की तिचा विवाह करताना त्यांना अगोदर तिच्या लग्नाची तयारी करावी लागते, तिच्यासाठी भक्कम हुंड्यासाठी पैसा जमावा लागतो. तर ही एक कुप्रथा आहे जी आपण बंद पाडली पाहिजे, त्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. तरच आपला समाज हा खऱ्या अर्थाने काय असेल, माता सरस्वती, लक्ष्मी यांच्या या देवी ज्यांना आपण घरामध्ये पूजितो, तर त्या देवींचा हा खरा समाज मानला जाईल. अन्यथा आपण एकीकडे देवाऱ्यामध्ये देवींची आराधना करतो आणि दुसरीकडे मात्र एखाद्या स्त्रीला हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेकरिता प्रताडित करतो. तर ही कुप्रथा आपण बंद पाडली पाहिजे. असो, तर हिंदू प्रतिबंधक कायदा 1961 अन्वये हुंडा घेणे आणि देणे हे सुद्धा काय मानलं जाऊ लागलं, फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरवण्यात आला. हुंडा प्रथेचे निर्मूलन करून सामाजिक चळवळीला प्रोत्साहन देण्यात आले. आणि हुंडा घेणे आणि देणे हा या प्रथेचं निर्मूलन करून सामाजिक चळवळीला प्रोत्साहन देण्यात आलं. या कायद्यामुळे हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेमुळे स्त्रियांना होणारा त्रास कमी झाला. की आपण बघतो की कित्येक दिवस, कित्येक वेळेला, अनेक वर्षापासून या बातम्या कायम वर्तमानपत्रात आणि आता चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात की विवाहितेचा छळ, विवाहितेला जाळपोळ करून मारण्यात आले किंवा सासू सुनांच्या भांडणामध्ये सुनेचा बळी घेण्यात आला. तर अशा नाना विविध प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या आपल्या आजूबाजूला या हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेमुळे घडत असलेल्या आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे स्त्रियांना प्रचंड मनस्ताप आणि आपला जीव देऊन त्याची किंमत मोजावी लागते. तर या हुंडा प्रतिबंधक कायद्यामुळे अशा अनिष्ट प्रथा या बंद तर, त्यांना पायबंद तर बसलाच, परंतु स्त्रियांना होणारा त्राससुद्धा त्यामुळे कमी झाला. त्यापुढे स्त्रियांकरिता आणखी एक कायदा तयार करण्यात आला आणि तो म्हणजे स्त्रियांना बाळंतपणाची सुटी मिळवून देणारा कायदा. आणि त्याचं नाव आहे प्रसूती सुविधा अधिनियम मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961. की स्त्रियांना बाळंतपणाची सुटी मिळावी. कारण आपण बघतो की ज्या वेळेला स्त्रीला बाळ होतं त्यावेळेला तिच्या शरीरामध्ये मानसिक, शारीरिक अनेक प्रकारचे बदल होतात आणि त्या बाळाची योग्य पद्धतीने जबाबदारी तिला पाळावी लागते. तर ज्या स्त्रिया नोकरी करतात किंवा कोणत्याही व्यावसायिक सरकारी क्षेत्रांमध्ये काम करत असतील
तर त्यांना या मुलांचं संगोपन योग्य पद्धतीने करता यावं याकरिता या स्त्रियांना बाळंतपणाची सुट्टी मिळवून देणारा एक प्रसूती सुविधा अधिनियम सुद्धा करण्यात आला, ज्याचं नाव आहे मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट. म्हणजे त्या ॲक्ट अंतर्गत त्यांना जवळपास 6 महिन्याची प्रसूती रजा ही दिली जाते. त्या सुविधेअंतर्गत त्यांना त्या बाळाचं योग्य पद्धतीने संगोपन करता यावं हा त्यामागचा हेतू असतो. आणि या कायद्याने स्त्रियांना बाळंतपणासाठी रजा मिळण्याचा अधिकारसुद्धा मिळाला, की जो पूर्वी नव्हता. 1961च्या या कायद्यान्वये स्त्रियांना बाळंतपणासाठी रजा मिळण्याचा अधिकारसुद्धा प्राप्त झाला. तर अशा पद्धतीने भारतामध्ये वेळोवेळी कायद्यामध्ये संशोधन करून स्त्रियांच्या संदर्भात अनेक उत्तम आणि चांगले कायदे हे तयार करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात, जेणेकरून स्त्रियांचं सक्षमीकरण होईल, त्यासुद्धा आत्मविश्वासपूर्ण होतील आणि त्यांनासुद्धा काय होईल, त्यांचं जीवन त्यांच्या मनाप्रमाणे स्वतंत्र पद्धतीने जगता येईल. त्यानंतरचा मुद्दा आहे हुंडा प्रथेच्या विरोधात जागृती. की हुंडा हा एक खूप मोठा व्यापक प्रश्न आहे आणि जो सर्व भारतभर आपल्याला पसरलेला दिसतो. तर भारतात हुंडाबंदी कायदा असला तरी वर्तमानपत्रातून स्वयंपाक करताना पदर पेटून महिलेचा मृत्यू, धुणे धुताना पाय घसरून विहिरीत पडून स्त्रीचा मृत्यू अशा बातम्या येत. यांच्या खोलवर चौकशीत हुंडा हेच कारण कित्येक तरी वेळा पुढे आलेले होते. की आपण बघतो की भारतामध्ये आजसुद्धा म्हणजे आपण 21व्या शतकात वाटचाल करतो आहे, परंतु तरीसुद्धा हुंडाबंदी असली तरीही वर्तमानपत्रातून वारंवार आपल्याला अशा प्रकारच्या विस्फोटक आणि अतिशय दुःखद अशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. जसं स्वयंपाक करताना विवाहितेचा पदर पेटून महिलेचा मृत्यू होतो, कधीकधी धुणे धुताच पाय घसरून विहिरीत पडून स्त्रीचा मृत्यू होतो. वास्तविक पाहता अशा ज्या बातम्या आहेत त्यांच्यामागे नक्कीच काय असतं, कोणीतरी ती कृती त्या स्त्रीचा जीव घेण्याकरिता केलेली असते. म्हणजे केवळ काही पैशांकरिता एका स्त्रीला जाळण्यात येतं, एका स्त्रीला विहिरीत ढकलवण्यापर्यंत, एखाद्या स्त्रीचा खून करण्यापर्यंत अशी परिस्थिती येते. आणि या सर्वांची ज्या वेळेला पोलीस चौकशी करतात त्यावेळेला कारण मात्र त्यांना एकच दिसतं, ते म्हणजे काय, की हुंडा हे कित्येक स्त्रियांच्या मृत्यूचं कारण बनलेलं आपल्याला दिसून येतं. मग पोलीस प्रशासन, न्यायव्यवस्था यांच्या भूमिका समोर आल्या, यातून जागृती घडली. यामुळे 1984मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा हा अस्तित्वात आला. की पोलीस प्रशासन, न्यायव्यवस्था आणि एकंदरीतच सामाजिक ज्या संघटना आहे यांच्या भूमिका या हुंड्याच्या विरोधात समोर आल्या. की या लोकांनी सरकारकडे या हुंडा हा जो विषय आहे त्या विषयावर कठोरात कठोर कारवाई करण्याकरिता एक अतिशय व्यापक आणि कठोर कायदा हा निर्माण करावा अशा प्रकारची वारंवार मागणी ज्या वेळेला सरकारकडे केली, त्यावेळेला सरकारने सुद्धा 1984मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा अस्तित्वात आणला. की यामध्ये अधिक सुधारणा करण्यात यावी, त्याच्या जे क्लॉज आहेत किंवा ज्या कलमा आहेत त्या अधिक कठोर करण्यात यावा याकरिता 1984मध्ये हा कायदा हुंडाबंदी सुधारणा कायदा हा अस्तित्वात आला. त्यानंतर 1988मध्ये 2209 स्त्रिया ही आकडेवारी आहे की किती स्त्रियांचा मृत्यू हा हुंडाबळी अंतर्गत झालेला आहे. की 1988मध्ये 2209 स्त्रिया या हुंडाबळीला मृत्युमुखी पडल्या. 1990मध्ये 4835 स्त्रिया, तर 1993मध्ये 5377 स्त्रिया हुंडाबळी ठरल्या. या आकडेवारीवरून आपणास या प्रश्नाची तीव्रता लक्षात घेता येईल. की ही आकडेवारी जी आहे ती आपल्याला कमी होताना दिसत नाही आहे. आपण शिकतो आहे, आपला समाज शिक्षित होतो आहे, परंतु आपली जी मनोवृत्ती आहे
त्यामध्ये मात्र बदल होताना दिसत नाही. या आकडेवारीवरून हा प्रश्न आजही तेवढा ज्वलंत आणि जिवंत असल्याचं आपल्याला जाणवतं. हे आपल्या घातक समाज प्रवृत्तीचं एक अतिशय विदारक स्वरूप आपण त्याला म्हणू शकतो. एक भयानक प्रवृत्ती आपण त्याला म्हणू शकतो, जी आपण आतापासून मनाशी खूणगाठ बांधून की आपण कधीही हुंडा आपल्या भावी जीवनामध्ये घेणार नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे कौटुंबिक न्यायालय 1984. विवाह संदर्भातील वाद, सांसारिक समस्या व त्यातून निर्माण होणारे प्रश्न, पोटगी, एकल पालकत्व, विभक्त राहणे, अपत्यांचे संगोपन व मालकी अशा कुटुंब व्यवस्थेशी निगडीत वादाची सोडवणूक करण्यासाठी कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात आली. की आता जे कुटुंबातले वाद आहेत, की जे कौटुंबिक वाद आहेत, म्हणजे असं म्हणतात की घरोघरी मातीच्या चुली असतात. म्हणजे काय की घर म्हटलं, कुटुंब म्हटलं की विचारांमध्ये वैचारिक मतभेद हे असतात आणि त्यातून अनेक वेळेला वादसुद्धा निर्माण होतात. परंतु हे घरातले वाद चव्हाट्यावर येऊ नये, अगदी फौजदारी गुन्ह्यांप्रमाणे त्यांची सांगता किंवा सोडवणूक होऊ नये, तर याकरिता हे कौटुंबिक प्रश्न कौटुंबिक पद्धतीने स्नेह भावना यांना या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते सोडवण्यात यावे, याकरिता कौटुंबिक न्यायालयांची स्थापना करण्यात आली. मग आता हे जे कौटुंबिक न्यायालय आहे, यामध्ये कुटुंबातल्या ज्या काही समस्या असतील, वादविवाद असतील, त्यांची सोडवणूक या कौटुंबिक न्यायालयामध्ये करण्यात येते. मग यामध्ये काय काय वाद येतात, तर विवाह संदर्भातील वाद आपण बघतो की अनेक वेळेला दोन व्यक्तींचा विवाह होतो आणि विवाहानंतर त्यांना असं वाटतं की आपलं एकमेकांशी पटत नाहीत, त्यांचे मतभेद विकोपाला जातात. तर असे वाद हे कौटुंबिक न्यायालयामध्ये सोडवले जातात. याशिवाय काही सांसारिक समस्या असतात, सासू सुनेचं पटत नाही, मुलांचे किंवा पती पत्नींचे वाद असतात, अशा सांसारिक समस्या आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न. अनेक वेळेला अपत्य झाल्यानंतर म्हणजे मुलंबाळं झाल्यानंतर आईवडील विभक्त होतात, तर त्यावेळेला त्यातून अनेक प्रकारचे प्रश्न हे निर्माण होतात. त्या मुलांचं संगोपन कोणी करायचं, त्या कुटुंबावर आधारित आईवडील जे असतील त्यांचं संगोपन कोणी करायचं, असे नाना विविध प्रश्न हे त्यातून निर्माण होतात. पोटगी, की आपण पूर्वीच बघितलं की घटस्फोट झाल्यानंतर त्या मुलाला म्हणजेच त्या पतीला, त्या स्त्रीला पोटगी द्यावी लागते, काही रक्कम द्यावी लागते. ही पोटगी. एकल पालकत्व, की कुटुंबात जेव्हा स्त्री पुरुष वेगळे होतात घटस्फोट झाल्यानंतर, तर त्यांच्या पाल्यांची म्हणजे त्यांच्या मुलाबाळांची जबाबदारी कोणी घ्यावी. मग यातून एकल पालकत्वाचा प्रश्न निर्माण होतो. मूल स्त्रीकडे राहील, पत्नीकडे असेल किंवा पतीकडे असेल. विभक्त राहणे, वेगवेगळे होणे म्हणजे डिवॉर्स होऊन वेगवेगळं राहणे. अपत्यांचे संगोपन आणि मालकी कोणी घ्यावी. या सर्व अशा प्रकारच्या ज्या कुटुंब व्यवस्थेशी ज्या काही समस्या आहेत, त्या समस्यांची सोडवणूक ही कौटुंबिक न्यायालय करण्यात येतात आणि त्याचकरिता त्यांची स्थापनाही करण्यात आलेली आहे. या न्यायालयात साक्षी, पुरावे तपासण्यापेक्षा सामंजस्य आणि वकिलांऐवजी समुपदेशकांना प्राधान्य देण्यात आले. की या जसं फौजदारी न्यायालयांमध्ये खटले चालवले जातात किंवा दिवाणी न्यायालयामध्ये ज्याप्रमाणे खटले चालवले जातात, तर तशा प्रकारे कौटुंबिक न्यायालय चालू नये याकरिता या न्यायालयामध्ये काही साक्षी, पुरावे, वाद प्रतिवाद हे तपासण्यापेक्षा सामंजस्याने आणि वकिलांऐवजी समुपदेशकांना प्राधान्य दिल्या जातं, की वादविवाद टाळला जातो आणि दोनही कुटुंबांमध्ये पतीपत्नींमध्ये बेबनाव असेल किंवा कुटुंबामध्ये काही बेबनाव असेल, तर ते प्रश्न सामंजस्याने सोडवण्याचा आणि समजदारीने सोडवण्याचा आणि जास्तीत जास्त त्यांच्यामध्ये
फूट निर्माण होऊ नये, ते विभक्त होऊ नये याकरिता प्रयत्न केले जातात. आणि म्हणून म्हटलेलं आहे की वकिलांऐवजी समुपदेशकाचा म्हणजे जो काउन्सिलर असतो की जो काय करतो, या लोकांना मार्गदर्शन करतो की हो, ज्या वेळेला दोन व्यक्ती, दोन वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळे अभिव्यक्ती असलेले लोक एकत्र येतात, त्यावेळेला वादविवाद होणं हे काय असतं, सहज नैसर्गिक गोष्ट आहे. तर अशा प्रकारचं समुपदेशन या विभक्त होऊ इच्छिणाऱ्या किंवा विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेल्या कुटुंबातील व्यक्तींना केल्या जातं. आणि म्हणून म्हटलं आहे की त्या ठिकाणी वकिलाऐवजी समुपदेशकाचा, काउन्सिलरचा, जो समजवून देणारा आहे, जो समजूतदारपणे त्यांना मार्गदर्शन करणार आहे, अशा व्यक्तींची मदतही घेतली जाते. आणि शिवाय प्रकरण वेगाने पण न्याय पद्धतीने सोडवण्यावर भर दिला जातो. हे प्रकरण, कौटुंबिक न्यायालयातले प्रकरण वेगाने चालतात. नाहीतर आपण बघतो की भारतामध्ये लाखो खटले आज आहेत की जे वर्षानुवर्ष चालत राहतात. माणूस मरून जातो तरीही खटले चालूच राहतात, केसेस चालूच राहतात. तर असं कौटुंबिक न्यायालयामध्ये होत नाही सहसा. तर त्या ठिकाणी काय केलं जातं, ही प्रकरणे वेगाने चालवण्याचा आणि त्याचे निर्णय देण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु असं करताना न्याय पद्धतीनेच हे सर्व प्रश्न सोडवण्यावर भर दिला जातो. नाहीतर वेगाने चालवणे म्हणजे कोणत्याही प्रकारे त्यांना न्याय दिला जातो असं मात्र होत नाही. तर न्यायदानाची व्यवस्था ही योग्य पद्धतीनेच चालते. त्यानंतर आहे पोटगीबाबतचा खटला 1985. एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला दरमहा ठराविक रक्कम नवऱ्याने देणे याला काय म्हणतात, पोटगी असे म्हणतात. की पोटगीबाबतचा खटला हा 1985 झालेला आहे. की त्या खटल्यानंतर पोटगी संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय हा सरकारने घेतलेला आपल्याला दिसतो. की एखाद्या विवाहित महिलेला जर तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिला तर तिच्या उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसेल तर तिला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून काय दिलं जातं, ठराविक रक्कम ही नवऱ्याला तिला द्यावी लागते. मग ही जी दरमहा ठराविक रक्कम नवऱ्याकडून तिला दिली जाते यालाच पोटगी असे म्हणतात. मला वाटतं हे लक्षात आलं असेल. मी पुन्हा एकदा सांगतो की एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने जर घटस्फोट दिला असेल तर घटस्फोट दिल्यानंतर तिच्या उदरनिर्वाहाचे म्हणजे तिला जीवन योग्य पद्धतीने जगता यावं म्हणून तिला काय दिली जाते, एक ठराविक रक्कम दर महिन्याला तिला दिली जाते. यालाच काय म्हणतात, पोटगी असे म्हणतात. मग सर्वोच्च न्यायालयात मोहम्मद अहमद खान विरुद्ध शहाबानो बेगम खटल्यात शहाबानो यास पोटगी मागण्याचा अधिकार आहे असा निर्णय न्यायालयाने दिला. मात्र धार्मिक संघटनांनी याविरुद्ध गदारोळ केला. परिणामतः संसदेत मुस्लिम वुमेन ॲक्ट प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डायव्होर्स हा संमत झाला. की आता एक 1985 एक गाजलेला खटला आहे, म्हणजे एक केस आहे की ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये मोहम्मद अहमद खान हा कोण आहे, एक पती आहे आणि त्याच्या विरोधात त्याच्या मिसेसनी म्हणजे त्याच्या बायकोनी, जिचं नाव आहे शहाबानो बेगम, या खटल्यामध्ये शहाबानो बेगम यांना पोटगी मागण्याचा अधिकार आहे असा निर्णय न्यायालयाने दिला. कारण शहाबानो बेगम यांच्याकडे उदरनिर्वाहाचं कोणतंही साधन नव्हतं. त्या तेवढ्या शिकलेल्याही नव्हत्या की त्या नोकरीवर लागून पैसे कमावू शकतील आणि इतर कोणत्याही प्रकारची संपत्ती त्यांच्याकडे नव्हती. म्हणून न्यायालयाने असा निर्णय दिला की शहाबानो यांना काय द्यावं, मोहम्मद अहमद खान यांनी पोटगी द्यावी, म्हणजे एक ठराविक रक्कम दरमहा ठराविक रक्कम त्यांना देण्यात यावी. मग ते मुस्लिम असल्यामुळे काही धार्मिक संघटनांनी याविरुद्ध काय केला, गदारोळ केला, म्हणजे खूप आरडाओरड झाली. अनेक मोर्चे त्यासाठी निघाले की असं होऊ नये, हा जो न्यायालयाने दिलेला आहे तो चुकीचा आहे. परिणामतः यावर
संसदेमध्ये चर्चा करण्यात आली आणि संसदेमध्ये बहुमताने हा निर्णय घेण्यात आला की हो, स्त्रियांना पोटगी मागण्याचा अधिकार देण्यात यावा. आणि म्हणून संसदेत मुस्लिम विमेन ॲक्ट म्हणजे मुस्लिम महिलांना सुद्धा पोटगी देण्याचा अधिकार हा न्यायालयामार्फत देण्यात आला. तर अशा पद्धतीने हा पोटगीचा खटला आणि त्यामार्फत स्त्रियांना आणि विशेषतः मुस्लिम स्त्रियांना पोटगी मिळण्याचा जो मार्ग आहे तो प्रशस्त झाला. पुढचा मुद्दा आहे सती प्रतिबंधक कायदा. 4 सप्टेंबर 1987 रोजी राजस्थानातील देवरा गावात रूपकुंवर नावाची विवाहिता सती गेली. ती स्वेच्छेने सती गेली नाही, तिला सती जाण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. तिचे सती जाणे, सती प्रथेचे उदात्तीकरण करणे या सर्वच गोष्टी बेकायदेशीर होत आहे. मीना मेनन, गीता सेंधू, सुजाता आनंदन, अनु जोसेफ, कल्पना शर्मा या स्त्री मुक्तवादी कार्यकर्त्या आणि पत्रकार यांनी या प्रकरणी सत्यशोधन केले. सरकारने 1988 मध्ये कडक तरतुदी करून सती प्रतिबंधक कायदा संमत करण्यात आला. की सती प्रतिबंधक कायदा, आता सती प्रथा ही आपल्या खूप पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे की ज्यामध्ये आपला पती वारल्यानंतर किंवा त्याचा मृत्यू झाल्यानंतर स्त्रीसुद्धा काय जाते, त्याच्या चितेवर म्हणजे ज्या ठिकाणी त्याला जाळतात त्या चितेवरती समर्पित होऊन किंवा स्वखुशीने, स्वेच्छेने किंवा जबरदस्तीने तिचा बळी त्या चितेवर दिला जायचा. म्हणजे तिला सुद्धा त्या प्रेताबरोबर किंवा त्या मृत व्यक्तीबरोबर जाळलं जायचं. की याच्यामागे इंग्रजांच्या काळात लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी 1929 मध्ये हा कायदा केलेला होता, सतीबंदीचा कायदा. की लॉर्ड विल्यम बेटिंग हे एकदा आपल्या नावेत एक नदीतून एक नाव चाललेली असते आणि त्या नावेमध्ये ते बसलेले असतात आणि त्यांना असं दिसतं की समोर खूप मोठा जाळ करण्यात आलेला आहे आणि त्या जाळाच्या अवतीभोवती अनेक गावकरी हे जमा झालेले आहेत आणि खूप मोठे ढोल ताशे नगाडे त्या ठिकाणी वाजत आहेत. आणि त्या नगाड्यांच्या आणि ढोल ताशांच्या आवाजामध्ये एका स्त्रीला पांढरे वस्त्र परिधान करून त्या आगीजवळ म्हणजे त्या चितेजवळ आणलं जात आहे आणि तिला लांबच लांब वेळूने अनेक लोक हे जबरदस्तीने त्या जाळावर म्हणजे त्या चितेवर लोटण्याचा प्रयत्न करतायत आणि ती स्त्री स्वतःचा बचाव करण्याचा आणि स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतायत. तर लॉर्ड विल्यम बेटिंग ज्यावेळेला त्या स्त्रीची ही अवस्था बघतात तेव्हा त्यावेळेला ते चिडतात, कारण ते स्वतः कोण होते, गव्हर्नर जनरल होते. आणि ते ॲज अ गव्हर्नर म्हणून ते आपल्या जहाजातील जे इतर अधिकारी असतात त्यांना आदेशित करतात की तात्काळ तिथे जहाज न्या आणि काय करा, त्या लोकांना, त्या स्त्रीला मारण्यापासून तुम्ही थांबवा. परंतु जे अधिकारी असतात त्यातले बहुतांश अधिकारी हे हिंदू असतात. तर ते म्हणतात की गव्हर्नर जनरल, आपण या प्रथेमध्ये इंटरफेअर करू नका, म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नका, नाहीतर त्यांच्या भावना दुखावतील आणि ते लोक आपल्यावर हल्ला करतील. म्हणून ते त्यावेळेला लॉर्ड विल्यम बेटिंग यांची समजूत घालतात आणि त्या ठिकाणाहून ते आपल्या जहाजाने निघून जातात. परंतु लॉर्ड विल्यम बेटिंगला ज्यावेळेला ते बिछाण्यामध्ये झोपायला जातात तेव्हा वारंवार त्या स्त्रीचं आक्रंदन, तिचा आक्रोश आणि त्याचबरोबर ते ढोल नगाडे यांचा जो आवाज आहे तो रात्रभर त्यांना झोपू देत नाही. आणि ते ज्यावेळेला सकाळी उठतात आणि ऑफिसमध्ये जेव्हा जातात तेव्हा तात्काळ ते एक मीटिंग बोलावतात आणि त्या मीटिंगमध्ये ते निक्षून सांगतात की यानंतर भारतात कोणतीही स्त्री माझ्या कार्यकाळात तरी सती जाणार नाही. मी आजपासून लॉर्ड विल्यम बेटिंग हा काय करतोय, भारतामध्ये सतीबंदीचा कायदा करतोय. अतिशय
कणखरपणे त्यांनी हा निर्णय घेतलेला होता आणि नंतर हा निर्णय तेवढ्याच चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवलासुद्धा की ज्यामुळे भारतामध्ये सतीबंदीचा कायदा हा अस्तित्वात आला. परंतु तरीही भारत स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा अशा प्रकारची एक घटना 4 सप्टेंबर 1987 रोजी राजस्थानमधील देवरा या गावात झाली की ज्या ठिकाणी रूपकुंवर नावाची एक विवाहिता जी आहे ती सती गेली. ती काही सती स्वेच्छेने गेलेली नव्हती, परंतु काही अनिष्ट कुप्रथा परंपरा यामुळे तिला तिच्या गावातल्या आणि कुटुंबातल्या लोकांनी तिला सती जाण्यासाठी काय केले, प्रवृत्त केले आणि तिचे सती जाणे, सती प्रथेचं उदात्तीकरण करणे या सर्वच गोष्टी काय होत्या 1984-87 मध्ये बेकायदेशीर होत्या. कारण असं होऊ शकत नव्हतं, कारण त्यावेळेला सुद्धा भारतीय समाज बऱ्याच अंशी पुढारलेला होता, परंतु काही लोकांच्या या कृत्यामुळे या सतीप्रथेचं उदात्तीकरण होऊ नये, ही सतीप्रथा अजून भारतात त्याचं पुनर्जीवित होऊ नये म्हणून काही ज्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यापैकी मीना मेनन आहे, गीता सेंधू आहे, सुजाता आनंदन आहे, अनु जोसेफ आहे, कल्पना शर्मा आहे, या स्त्री मुक्तिवादी कार्यकर्त्या आणि पत्रकार ज्या होत्या त्यांनी या प्रकरणाचं सत्य शोधन केलं. म्हणजे काय की सत्य शोधून काढण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि या प्रकरणामागे खरं काय आहे याची पडताळणी त्यांनी केली आणि हे सत्य शोधून त्यांनी सरकारपुढे आणि जनतेपुढे ते मांडलं आणि त्यामुळे सरकारने 1988 मध्ये कडक तरतुदी करून सती प्रतिबंधक कायदा हा संमत केला की हे असं पुन्हा पुन्हा वारंवार होऊ नये याकरिता सरकारने सुद्धा सती प्रतिबंधक कायदा हा संमत केला आणि अशा पद्धतीने भारतामध्ये सती प्रतिबंधक कायद्यावर अजून एक चांगला ठोस कायदा, कडक कायदा हा तयार करण्यात आला. त्यानंतरचा मुद्दा आहे मानव अधिकार संरक्षण कायदा. स्त्री आणि पुरुष यांच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून 1993 मध्ये हा कायदा करण्यात आला की स्त्री असो वा पुरुष यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून हा कायदा काय करण्यात आला, तयार करण्यात आलेला आहे. यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नेमणूकसुद्धा करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर काही राज्यांमध्ये राज्य मानवाधिकार आयोग स्थापन झालेले आहे की ह्युमन राईट्स आपण बघतो की प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे, स्वातंत्र्याप्रमाणे, त्याच्या धर्माप्रमाणे, त्याच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्याप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. आपण कोणत्याही व्यक्तीला त्याचं स्वतःचं आयुष्य जगण्यापासून वंचित करू शकत नाही. म्हणून मग असा कोणताही स्त्री असो किंवा पुरुष असो त्याच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून 1993 मध्ये मानव अधिकार संरक्षण कायदा हा तयार करण्यात आला आणि याकरिता भारतामध्ये राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची नेमणूकसुद्धा करण्यात आली. म्हणजे ह्युमन राईट्स कमिशन हे सुद्धा भारतामध्ये स्थापन करण्यात आलं. त्याच धर्तीवर काही राज्यांमध्ये राज्य मानव अधिकार आयोगसुद्धा नेमण्यात आलेले आहे. म्हणजे एक राष्ट्रीय आयोग आहे जो काय करतो, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग आहे जो संपूर्ण भारतातील राज्यांमध्ये असलेले जे इतर मानव अधिकार आयोग आहेत त्यांच्यावर देखरेख ठेवतो आणि प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा काय राज्य मानव अधिकार आयोगसुद्धा स्थापन करण्यात आलेले आहे. या कायद्यानुसार सामूहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती, स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ अशा विविध गोष्टींवर कायद्याने प्रभावी भूमिका बजावून स्त्रियांवरील अन्याय कमी करण्यास मदत केलेली आहे. मग आता हा जो कायदा आहे या कायद्यानुसार स्त्रियांवर जर काही सामूहिक अत्याचार होत असतील
किंवा घटस्फोटित ज्या महिला आहे त्यांची सामाजिक स्थिती जर वाईट बनत असेल किंवा स्त्रिया आणि त्या ज्या ज्या ठिकाणी कार्य करतात ते जर स्थळं त्यांच्याकरिता सुरक्षित नसेल तर या कायद्याअंतर्गत त्या स्त्रियांना संरक्षण देण्याकरिता अत्यंत प्रभावी भूमिका ही या कायद्याने म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कायद्याने स्त्रियांना अतिशय संरक्षण प्रदान केलेलं आपल्याला दिसून येतं. या कायद्याच्या प्रभावी भूमिकेमुळे स्त्रियांवरील अन्यायसुद्धा कमी करण्यास मदत केलेली आहे. की आता आपण बघतो की पूर्वी स्त्रियां ज्या ठिकाणी कार्य करायच्या किंवा कामासाठी जायच्या, रोजगारासाठी जायच्या, त्या ठिकाणी अनेक वेळेला त्यांना सामूहिक त्रास दिला जायचा किंवा स्त्री आहे म्हणून त्यांना प्रताडित केलं जायचं किंवा स्त्री आहे म्हणून त्यांच्यावर काही अत्याचार केला जायचा, घटस्फोटित आहे म्हणून त्यांच्याकडे वाईट दृष्टी ठेवण्याची अनेक प्रकरणं ही घडायची. तर या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने त्यामुळे अशा गोष्टींना बऱ्याच अंशी आळा बसलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून हा एक महत्त्वपूर्ण कायदा हा मानला जातो. पुढे आहे स्त्रियांसाठी आरक्षण म्हणजे महिलांसाठी आरक्षण. 73 आणि 74व्या संविधान दुरुस्तीने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये 1/3 जागा स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या आहेत. किंवा आता 73 आणि 74वी जी संविधान दुरुस्ती आहे म्हणजे जी कायद्यामध्ये जो बदल करण्यात आलेला आहे त्यानुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यासारख्या ज्या संस्था आहेत, ज्या स्वायत्त संस्था आहेत, तर या स्वायत्त संस्थांमध्ये 1/3 जागा ज्या आहेत त्या स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून स्त्रियांना काय मिळावं या ठिकाणी म्हणजे आपण जी राजकीय व्यवस्था आहे त्या राजकीय व्यवस्थामध्ये त्या सहभागी व्हाव्यात आणि त्यामुळे त्यांनासुद्धा आपल्या विकासाची आणि आपल्या अधिकाराची संधी प्राप्त व्हावी याकरिता हा कायदा करण्यात आलेला आहे. सरपंच, अध्यक्ष, नगराध्यक्ष, महापौर या पदासाठी 1/3 पदे स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. की मग सरपंच असेल, अध्यक्ष असेल, नगराध्यक्ष असेल, महापौर या पदांसाठी 1/3 पदं जी आहेत ती राखीव ठेवण्यात आलेली आहेत. देशातील महाराष्ट्रासह अन्य 15 राज्यांमध्ये तर महिलांसाठी 50% आरक्षण देण्यात आलेले आहे. म्हणजे 50% ज्या सीट्स आहेत किंवा ज्या जागा आहेत त्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहे. म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासह अन्य 15 जे राज्य आहेत भारतातील त्या राज्यांमध्ये 50% आरक्षण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. या तरतुदीमुळे महिलांना कारभारात सहभाग घेण्याची संधी मिळते. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानाने स्त्री पुरुष समतेची तत्त्वे स्वीकारली आणि त्यामुळे मतदानासारखा महत्त्वाचा राजकीय हक्क स्त्रियांना प्राप्त झाला. की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय संविधानाने जी स्त्री पुरुष समानता भारतीय समाजामध्ये आणली त्यामुळे मतदानासारखा जो महत्त्वाचा राजकीय हक्क आहे तो सुद्धा काय झाला स्त्रियांना प्राप्त झाला. आणि शिवाय स्त्रियांच्या बरोबरीने पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना शिक्षणाच्या, रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. की स्त्रियासुद्धा शिकत आहेत आणि आज आपण बघतो की खूप मोठ्या मोठ्या पदांवर स्त्रियासुद्धा पुरुषांप्रमाणे कार्यरत असलेल्या आपल्याला दिसतात. तर हे कशामुळे की स्त्री शिक्षणाच्या ज्या संधी स्त्रियांना प्राप्त झाल्या त्यामुळे त्यांना रोजगारसुद्धा मिळालेला आपल्याला दिसतो आणि पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियासुद्धा आज खूप पुढे गेलेल्या आपल्याला दिसून येतात. याशिवाय सती, हुंडा, बहुपत्नीत्व यासारख्या दुष्ट प्रथांवर कायद्याने बंदी घातलेली आपल्याला दिसते. स्त्रियांचा घटस्फोटाचा अधिकारसुद्धा मान्य करण्यात आलेला आहे. त्यांना मालमत्तेतही कायदेशीर वाटा दिला गेलेला आहे.
राजकीय सत्तेत स्त्रियांना न्यायवाटा देण्याच्या हेतूने स्थानिक शासन संस्थांमध्ये काही जागा राखून ठेवण्यात आलेल्या आहेत. या सर्व तरतुदीमुळे आज आपल्याला असे दिसते की स्त्रिया शिक्षण घेऊन अर्थार्जन करू लागलेल्या आहेत. की आपण बघितलं की मग सतीप्रथा असो, हुंडा असो, बहुपत्नीत्व असो, यावर कायद्याने आज बंदी घातलेली आपल्याला दिसते. स्त्रियांचा घटस्फोटाचा अधिकार हा सुद्धा मान्य करण्यात आलेला आहे. याशिवाय स्त्रियांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीतही कायदेशीर वाटा दिला गेलेला आहे. राजकीय व्यवस्थेत त्यांना अधिकार प्राप्त व्हावे, त्यांना त्यांचा वाटा प्राप्त व्हावा, त्यांना न्याय मिळावा, याकरिता स्थानिक प्रशासन संस्था ज्या आहेत त्या प्रशासन संस्थांमध्ये सुद्धा आपल्याला त्यांच्यासाठी आरक्षित जागा ठेवलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि या सर्व तरतुदीमुळे आज आपल्याला असं दिसतं की स्त्रिया शिक्षण घेऊन अर्थार्जन करू लागलेल्या आहेत. म्हणजे ते शिक्षित होत आहेत आणि आपापल्या कुवतीप्रमाणे, आपापल्या मनाप्रमाणे त्या व्यवसाय नोकरीमध्ये नोकरी प्राप्त करून त्या काय करतायत, अर्थार्जन म्हणजे पैसे कमावत आहेत. स्त्री मुक्तीच्या विचाराने स्त्रियांना आत्मभान येत आहे. म्हणजे त्यांना स्वत्वाची जाणीव होत आहे की मी सुद्धा पुरुषाप्रमाणेच हुशार आहे, मी सुद्धा कार्यक्षम आहे, मी सुद्धा कर्तृत्ववान आहे आणि माझ्यामध्ये सुद्धा काय आहे, काहीतरी करण्याची ताकद आहे, सामर्थ्य आहे, याची जाणीव, हे आत्मभान यामुळे स्त्रियांना प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय शिक्षण, अर्थार्जन, प्रशासन, राजकारण या सर्वच क्षेत्रात स्त्रिया हिरारीने भाग घेऊ लागलेल्या आहेत. की आज आपण बघतोय की आज सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया पुढे असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यांचं कर्तृत्व हे आपण आज नाकारूच शकत नाही. शाळेमध्ये सुद्धा मेरिट येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचीच म्हणजे मुलींचीच संख्या ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे अर्थार्जन असो किंवा शिक्षण असो, प्रशासन असो, राजकारण असो किंवा वैद्यकीय क्षेत्र किंवा कोणतंही क्षेत्र असो, त्यामध्ये आज स्त्रिया आघाडीवर असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा भाग आहे अनुसूचित जाती. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला. त्याला अनुसरून अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली. की आपण बघितलं आहे की भारत हा चातुर्वर्णीय समाजावर आधारित असा समाज भारतामध्ये अस्तित्वात असलेला आपल्याला दिसतो. आणि चातुर्वर्ण्य प्रथेमुळे आपल्या इथे जातींना खूप महत्त्व दिल्या जात होतं. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधानाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला. की यानंतर भारतामध्ये कोणत्याही प्रकारच्या जाती, लिंग, धर्म, पंथ या आधारावर भेदाभेद केला जाणार नाही, तर सर्वच लोकांना स्वातंत्र्य असेल, समानता भारतामध्ये असेल, बंधुता असेल आणि शिवाय सामाजिक न्याय असेल. म्हणजे कोणत्याही व्यक्तीवर जातीपातीवरून त्याच्यावर अन्याय अत्याचार केला जाणार नाही. आणि याच मूल्यांचा त्यांनी पुरस्कार केला आणि त्यामुळे भारतामध्ये अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने काय केले, बंदी आणण्यात आली. आणि त्याकरिता संविधानाच्या 17व्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली. आणि मग कायद्यामध्ये बदल करण्यात आला आणि एक 17वं कलम आहे की ज्यामध्ये काही क्लॉज किंवा काही अटी या पुन्हा टाकण्यात आल्या आणि त्यानुसार भारतामधली अस्पृश्यता नष्ट करण्यात आली. अस्पृश्य म्हणजे ज्याला स्पर्श करणे हे टाळल्या जातं, विटाळ मानल्या जातो किंवा ते घृणित कृत्य मानलं जातं. तर अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कायदा करण्यात आला. अस्पृश्य वर्गाचा समावेश म्हणजे ज्यांना अस्पृश्य मानलं जातं, की ज्यांना स्पर्श करणं हे सुद्धा पाप मानलं जातं, गलिच्छ मानलं जातं. तर हा अस्पृश्यतेचा जो वर्ग आहे किंवा अस्पृश्य जो वर्ग आहे त्या वर्गाचा समावेश हा कशामध्ये करण्यात आला, अनुसूचित जातीमध्ये करण्यात आला. म्हणजे जो समाज अनेक वर्षापासून
सर्व प्रकारच्या संधींपासून वंचित होता. राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल. तर हा जो समाज आहे, हा जो वेगळा पडलेला जो समाज आहे, त्या समाजाला भारताच्या मूळ सामाजिक व्यवस्थेमध्ये प्रवाहात आणण्याकरिता त्यांचा समावेश, म्हणजे ज्यांना पूर्वी अस्पृश्य मानलं जायचं, तर त्या अस्पृश्य जातींचा समावेश हा अनुसूचित जातींमध्ये करण्यात आला. या अनुसूचित जातींचे सामाजिक व आर्थिक मागासलेपण लक्षात घेऊन त्यांचा विकास साधता यावा म्हणून त्यांना शिक्षणात व नोकऱ्यात प्रतिनिधित्व देण्यात आले. आणि या ज्या अनुसूचित जाती आहेत, त्या अनुसूचित जातीतल्या लोकांचं सामाजिक आणि जे आर्थिक मागासलेपण होतं, म्हणजे ते लोक बिचारे शिकलेले नव्हते. अनेक पिढ्यांपासून, अनेक शतकांपासून ते त्यांच्यावर सोपवलेले जे कामं असायची, जी खालच्या दर्जांची असायची, तेच ते करायचे. तर अशा प्रकारची जी सामाजिक आणि आर्थिक जे मागासलेपण होतं, म्हणजे त्या बाबतीत ते पिछाडलेले होते, तर त्यांचासुद्धा विकास व्हावा, त्यांनासुद्धा शैक्षणिक संधी प्राप्त व्हाव्या, त्यांनीसुद्धा शिक्षण प्राप्त करावं, याकरिता त्यांना शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलं. की आपण बघतो की रिझर्वेशन ज्याला आपण म्हणतो आजच्या भाषेमध्ये, तर त्यांच्याकरिता रिझर्वेशन हे ठेवण्यात आलं. आणि म्हणून आपल्याला दिसतं की भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये रिझर्वेशन आहे. पुढे त्यानंतर आहे अनुसूचित जमाती, की अनुसूचित जातींप्रमाणेच देशाच्या दुर्गम भागात राहणारे जे आदिवासी समाज आहेत, त्या समाजाचेही काही प्रश्न आहेत. आधुनिक सुधारणांपासून दूर राहिल्यामुळे त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती ही मागासलेली आहे. की अनुसूचित जाती ज्याप्रमाणे आपल्याला अनेक शतकांपासून मागासलेल्या दिसतात, त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीतले म्हणजेच ते दुर्गम भागातले जे आदिवासी आहेत, की जे अनेक शतकांपासून आपल्या मूळ मानवी समाजापासून दूर आहेत, ज्यांना कोणत्याच प्रकारचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संध्या या ज्या आहेत त्या प्राप्तच झालेल्या नाहीत. आणि त्यांचे प्रश्नसुद्धा हे वेगळे आहेत, कारण हा आदिवासी समाज काय आहे, आपल्यापासून अनेक शतकांपासून दूर राहिलेला आहे. मग असे जे आदिवासी आहेत, त्या आदिवासी लोकांनासुद्धा काय मिळावं, आधुनिक सुधारणा मिळाव्या, याशिवाय त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती ही बदलावी, याकरिता अलीकडे आदिवासी जमातींच्या करिता काही सुधारणा या सरकारमार्फत केल्या जात आहे. अलीकडे आदिवासी जमातींच्या परिस्थितीत सुधारणा होत असली तरी जंगल उत्पादने व शेतीशिवाय त्यांना उपजीविकेचे अन्य साधन नाही. शेती करण्याची आधुनिक अवजारे त्यांच्यापर्यंत पोचलेली नाहीत. त्यामुळे शेतीतून त्यांना मिळणारे उत्पन्न हे अत्यल्प असते. शिवाय त्यांची शेती डोंगरमाथ्यावर असते, ती सुपीक नसते. निकृष्ट व अपुऱ्या आहारामुळे त्यांचे पोषण व्यवस्थित होत नाही. दुर्गम भागातील आदिवासींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळणे हे कठीण जाते. यासाठी आदिवासी जमातींना विशेष संरक्षण देण्याची गरज आहे. की आपण बघतो की अनुसूचित जातींप्रमाणे अनुसूचित जमाती म्हणजे काय, की ज्या आदिवासी भागांमध्ये राहतात, दुर्गम भागात राहतात, ज्यांना आपण आदिवासी संबोधतो, तर या आदिवासी समाजाची परिस्थिती हे अत्यंत वाईट आहे. कारण या आदिवासी समाजातील लोक हे शिक्षणाच्या दृष्टीने, आर्थिक दृष्टीने बरेच मागासलेले आपल्याला दिसतात. तर त्याकरिता सुद्धा सरकारने अनेक प्रयत्न चालवलेले दिसतात. शिवाय काही बाबतीत त्यांच्यामध्ये सुधारणा होत असली तरी अनेक प्रकारची जी जंगल उत्पादने आहेत किंवा शेती आहे, त्याशिवाय त्यांच्याजवळ उपजीविकेचं अन्य कोणतंही साधन नाही. आणि शिवाय त्यांची जी शेती आहे तीसुद्धा डोंगरमाथ्यावर असल्यामुळे बरेच वेळेला ती सुपीक नसते आणि त्यामध्ये त्यांची उपजीविका ही व्यवस्थित चालत नाही. आणि त्यामुळे त्यांना निकृष्ट आणि अपुरा जो आहार मिळतो, त्यांच्यामुळे त्या ठिकाणी मुलांचं पोषण हे व्यवस्थित होत नाही.
आणि म्हणून आपण बघतो की चिखलदरा असेल, आपल्या अमरावतीच्या बाजूला असलेला जो आदिवासी बहुल भाग आहे, त्या ठिकाणी बरेच आदिवासी हे त्यांची लहान मुलंही कुपोषणाने मरतात, कुपोषणग्रसित होतात, कारण त्यांना व्यवस्थित आहार मिळत नाही. मग या दुर्गम भागातील आदिवासींना वेळेवर वैद्यकीय सेवासुद्धा प्राप्त होणे कठीण जाते. यासाठी आदिवासी जमातींना विशेष संरक्षण देण्याची गरज आहे आणि म्हणून या आदिवासी जमातींचा समावेश हा अनुसूचित जमातींमध्ये करण्यात आलेला आहे. भारतीय संविधानात आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणून गणले आहे. त्यांना कायदेमंडळ, शिक्षण, सरकारी सेवा इत्यादी क्षेत्रात प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे. पुढे आहे भटक्या व विमुक्त जाती जमाती. उदरनिर्वाहासाठी गावोगाव फिरत राहणाऱ्या जाती जमातींचा भटक्या जमाती या गटात समावेश होतो. पशुपालन व अन्य स्वरूपांचे व्यवसाय करून हे गट आपली उपजीविका करतात. की मग आता आपण बघितलं सर्वात पहिले अनुसूचित जाती, त्यानंतर अनुसूचित जमाती आणि त्यानंतर आहे भटक्या विमुक्त जाती जमाती. की भटक्या की जे भटकतात, त्यांचा एका गावामध्ये एका ठिकाणी कधीही वास्तव्य नसतं, जे वारंवार स्थलांतर करतात, अशा भटक्या आणि विमुक्त ज्या जाती जमाती आहेत, त्या जाती जमातींचा समावेश हा कशामध्ये करण्यात आलेला आहे? भटक्या जमातींच्या गटामध्ये करण्यात आलेला आपल्याला दिसतो. मग आता या ज्या भटक्या जमाती आहेत, ते पशुपालन किंवा अन्य स्वरूपाचे व्यवसाय करून हे गट जे आहेत किंवा हे जे या ज्या जमातीतले लोक आहेत, ते आपली उपजीविका चालवतात. ब्रिटिशांनी यातील काही जमातींवर गुन्हेगारी जमाती असा शिक्का मारला होता. ब्रिटिशांनी 1871 सालच्या गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत या जमातींपैकी प्रमुख गटांचा गुन्हेगारी जमाती म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यांचे व्यवसाय व हालचालींवर यावर निर्बंध घालण्यात आले. मग आता हे जे भटक्या स्वरूपाचे लोक होते, या लोकांवर ब्रिटिशांनी गुन्हेगारी जमातीचा शिक्कासुद्धा मारला होता. 1871 अशा भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोकांना गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत या गटांचा समावेश हा गुन्हेगारी जमाती म्हणून सुद्धा करण्यात आलेला आहे किंवा त्यांचा उल्लेख हा गुन्हेगारी जमाती म्हणून सुद्धा करण्यात आलेला आहे. आणि त्या काळात, ब्रिटिशांच्या काळात, त्यांच्या व्यवसायांवर आणि हालचालींवर निर्बंध घालण्यात आलेले होते. स्वातंत्र्योत्तर काळात हा अन्यायकारक कायदा रद्द करण्यात आला. की कोणत्या एका व्यक्तीच्या कृत्यामुळे पूर्ण जाती जमातींवर आपण गुन्हेगाराचा शिक्का मारू शकत नाही, ही गोष्ट जाणून भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात ब्रिटिशांनी तयार केलेला हा जो अन्यायकारक कायदा होता, हा रद्द करण्यात आला आणि या जमातींवरील बंधने जी आहे ती काय करण्यात आली? उठवण्यात आली. अशा जमातींचा समावेश विमुक्त जमाती या गटात करण्यात आला. मग या ज्या भटक्या स्वरूपाच्या आणि ज्यांच्यावर गुन्हेगारी जमाती म्हणून शिक्कामोर्तब इंग्रजांनी केलं होतं, तर हे सर्व निर्बंध, प्रतिबंध हे स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारकडून हटवण्यात आले आणि अशा ज्या जाती जमाती होत्या त्यांना विमुक्त जमातीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी शासनामार्फत विशेष प्रयत्न हे करण्यात येत आहे आणि शैक्षणिक संस्था व शासकीय क्षेत्रात या जमातींना सुद्धा प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे. मग आता या भटक्या विमुक्त जमाती, जाती जमाती यासुद्धा भारताच्या मुख्य सामाजिक परिस्थिती प्रवाहामध्ये याव्या, त्यांचासुद्धा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास घडून यावा, याकरिता सरकार प्रयत्नरत आहे. आणि या लोकांना म्हणजे जे भटक्या आणि विमुक्त जाती जमातींमध्ये येतात, तर अशा लोकांना शैक्षणिक संस्था व शासकीय क्षेत्रात या जमातींना रिझर्वेशन म्हणजेच प्रतिनिधित्व हे देण्यात आलेले आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे अल्पसंख्याक. एखाद्या समाजात धार्मिक, भाषिक किंवा वांशिकदृष्ट्या
संख्येने कमी असलेल्या व्यक्तींचा समूह म्हणजे काय होय? अल्पसंख्याक होय. की एखाद्या समाजामध्ये धार्मिक, भाषिक आणि वांशिकदृष्ट्या जे संख्येने कमी असलेले जे लोक आहेत त्यांचा समावेश हा कशामध्ये केला जातो? अल्पसंख्याकांमध्ये केला जातो. की म्हणजे भारतामध्ये हिंदू हे बहुसंख्याक आहेत, म्हणजे 80% हे भारतात हिंदू लोक असतील तर 20%च फक्त कोण आहेत? मुस्लिम लोक आहेत. म्हणजे बहुसंख्याक हिंदू आहेत आणि कमी कोण आहेत? मुस्लिम लोक आहेत. म्हणून मुस्लिम लोक हे काय ठरतील? भारतामध्ये अल्पसंख्याक ठरतील. म्हणून काय म्हटलं आहे की ज्या ठिकाणी धार्मिकदृष्ट्या, वांशिकदृष्ट्या किंवा भाषिकदृष्ट्या जे संख्येने कमी असलेले जे लोक आहेत किंवा जे व्यक्तींचे समूह आहेत अशा समूहाला काय म्हणतात? अल्पसंख्याक असं म्हणतात. मग आपल्या देशात विविध धर्म आहेत, पंथ आहेत, भाषा आहेत आणि यामुळे भारतात सांस्कृतिक विविधतासुद्धा आहेत. की आपण बघतो की भारत हा काय विविधतेने नटलेला देश आहे. इथे शीख आहेत, इथे बौद्ध आहेत, इथे ईसाई आहेत, इथे हिंदू लोक आहेत, असे नाना विविध पंथ प्रथा यांनी नटलेला असा हा देश आहे. आणि त्यामुळे भारतामध्ये सांस्कृतिक विविधतासुद्धा आहेत. आणि त्यामुळे भारतात सांस्कृतिक परंपरासुद्धा कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत. आणि या सांस्कृतिक परंपरा जपता याव्यात, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा विकास प्रत्येकाला करता यावा यासाठी संविधानाने नागरिकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कसुद्धा दिलेले आहेत. मग ती व्यक्ती कोणत्याही जाती, धर्म, पंथ यामधली असो, तर प्रत्येकालाच आपल्या सांस्कृतिक परंपरा या जपता याव्या, आपल्या भाषेचा विकास करता यावा याकरिता संविधानाने म्हणजेच कायद्याने प्रत्येक नागरिकांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे दिलेले आहेत. अल्पसंख्याक असलेल्या गटांना आपापली भाषा, संस्कृती, परंपरा यांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा हक्क आहे. मग आपल्या भारतामध्ये मुस्लिम लोकांना सुद्धा काय हक्क दिलेले आहेत? की त्यांना आपली भाषा बोलता येते, त्यांना त्यांची जी उर्दू भाषा आहे त्या भाषेमध्ये त्यांना शिक्षण घेता येतं. त्यांचं जे मुस्लिम कल्चर आहे ते कल्चरसुद्धा त्यांना काय करता येतं? त्याच्याप्रमाणे ते राहू शकतात, त्यांचे रीतिरिवाज पाळू शकतात. आणि त्यांच्या ज्या काही परंपरा आहेत, सण समारंभ, उत्सव असतील, तर या सर्वांचं रक्षण आणि संवर्धन करण्याचा अधिकारसुद्धा संविधानाने त्यांना दिलेला आहे. आणि त्यासाठी त्यांना स्वतःच्या स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हक्कसुद्धा दिलेला आहे. आणि त्यांची प्रगती साधण्यासाठी शासनामार्फत विविध योजनासुद्धा राबवल्या जातात आहे. की आपण बघतो की मुस्लिमांच्यासुद्धा अनेक काय एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत, अनेक एज्युकेशन संस्था आहेत की ज्या माध्यमातून ते आपल्या मुस्लिम मुलांना किंवा आपल्या विद्यार्थ्यांना ते त्यांची भाषा, संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज यांचं पालन करण्याचं शिक्षण ते देऊ शकतात. आणि या सर्वांना कायद्याने काय केलेलं आहे? संरक्षण हे भारतामध्ये प्रदान केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा पाठ जो आहे आणि त्यातला जो दुसरा भाग आहे तो आज आपण पाहिला. या ठिकाणी आपला हा जो पाठ आहे प्रकरण 6 की ज्याचं नाव आहे महिला व दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, हा या ठिकाणी संपलेला आहे, समाप्त झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपली रजा घेतो. पुढच्या पाठात आपण भेटूया.